बरं का, हे जी फौज आहे, मग शब्द वापरला नाही, पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करतात. शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून हे राजकारण करतात आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलं आहे. म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो. राज्य सरकारनं अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत आतापर्यंत. सर, निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कदाचित कर्जमाफी केली जाऊ शकते. शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा राज्य सरकार. 8,000 कोटीचं कर्ज आहे किंवा त्यापेक्षा जास्त, 8 लाख कोटीचं कर्ज आहे म्हणतात. हे सगळं करत असताना आमची भूमिका आहे की केंद्र सरकारनं त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईज, बरं का, समर्थन मूल्य शेतकऱ्यांना का दिलं नाही? ते द्यायला हवं होतं देशभरातल्या शेतकऱ्यांना. पण MSP कोणाला दिली? मी सांगितलं. समर्थन मूल्य, सरकारचं समर्थन मूल्य मिळालं असेल तर नितीश कुमार आणि चंद्राबाबूला त्याची किंमत त्यांना दिली, MSP त्यांना मिळाली. पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. सरकारी पैशानं तुम्ही लाडली बहीण योजना सुरू करताय, फक्त मतांसाठी, इतर काही गोष्टी करताय. जनतेला मिळाल्याबद्दल आमच्या पोटात दुःख करण्याचं कारण नाही. पण तुमचं सरकार आउटभटकेचं आहे आणि तुम्ही सत्तेवर राहणार नाही आहात. देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत पराभव होतोय, तुम्ही लक्षात घ्या. नागपूर नक्कीच. नागपूर काय सातबारा आहे का कोणाचं नाव? जर नरेंद्र मोदी वाराणसी धडपडत जिंकू शकतात आणि शेवटच्या क्षणी पराभव विजय मॅनेज करतात, तर देवेंद्र फडणवीस सहज हारू शकतात. तो काय एवढा आहे? का अजिंक्य लोक आहेत का? काय करणार? पोलीस आणून ठेवणार, ईडीवाले आणून ठेवणार आणि धमक्या देणार लोकांना. बाकी फडणवीस काय करू शकतात किंवा मोदी काय करू शकतात? ईडी, CBI आणि पोलीस सोडले तर यांच्याकडे आहे काय? नैतिकतेतला न सुद्धा नाही आहे. हे मी जबाबदारीनं बोलतोय. महाविकास आघाडीची बैठक होती 7 तारखेला मुंबईमध्ये. आम्ही उद्धव ठाकरे स्वतः दिल्लीमध्ये आहेत त्या दिवशी. आम्ही सगळे दिल्लीमध्ये आहोत. कोणी ठरवली बैठक मला माहीत नाही. बाळासाहेब थोरातांनी मला माहीत नाही. स्वतः उद्धव ठाकरे, स्वतः आम्ही जे बैठकीला उपस्थित असतो, बरेचसे लोक आमचे दिल्लीमध्ये आहेत, संसदेमध्ये आहेत. काल मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत व्यतीत झाले होते. त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांच्यावरती अनेक चिंचोडे. ही संघ परिवाराची नैतिकता, कुटुंबावरती हल्ला करायचा, माणसाच्या चारित्र्यावर, चांगल्या चारित्र्यावर. स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांच्या जीवनातला संघर्षातला 1% जरी भाजपच्या जीवनामध्ये असता तर भाजपा उजळून निघाला असता. चला, थँक्यू. मुंबई सत्र न्यायालयाचा एक निकाल है. आप हिंदी में बोलिए, क्या है? हिंदी बोलिए, क्या है आपका? तेजस्वी सूर्या ने कहा है, क्या? तेजस्वी सूर्या ने सवाल उठाया, राहुल गांधी और प्रियंका गांधी वायनाड क्यों नहीं जा रहे हैं? किसने सवाल उठाया? तेजस्वी सूर्या ने सर। कौन है ये? बीजेपी का MP सर। हाँ, तो उसमें क्या करना चाहिए? आपको किसने कहा कि नहीं जा रहे हैं? अब अभी तक क्यों नहीं पहुंचे हैं? चार्टर पे देखिए, बात चार्टर, जब इस प्रकार के हादसे होते हैं और वहाँ VIP जाते हैं तो जो बचाव कार्य होता है वो डिस्टर्ब होता है. वहाँ जो पूरी केंद्र सरकार की टीम पहुँची है वो काम कर रही है और हमें मालूम है राहुल गांधी जी निरंतर उनके संपर्क में है. वहाँ जाने से, राहुल गांधी जैसी व्यक्ति जाने से वहाँ भगदड़ मच जाएगी. वहाँ काम में डिस्टर्बेंस हो जाएगा. जो बचाव कार्य शुरू है, राहत कार्य शुरू है, यह अगर किसी व्यक्ति को मालूम होगा तो उसने थोड़ा आत्मपरीक्षण करना चाहिए.